नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाची सुरुवात. तर चला मग तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, म्हणजे नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा आणि आरोग्यदायी जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आता व्हिडिओला सुरुवात झाली आहे. यांचा डब्बा बनवून दिला आहे, कोबीची भाजी आणि पोळ्या. आणि आता मी समोरचा स्वयंपाक बनवणार आहे. तर स्वयंपाकामध्ये म्हणजे फक्त आम्हाला घुगऱ्या बनवावं लागतात आज. तर दाखवणारच आहे मी तुम्हाला कशा बनवतात ते. मागच्या वर्षी शेअर केला आहे मी ते. आणि चला मग, भरपूर कामे आहेत, पूजा आहेत, फुलांच्या हार करायचे आहेत, देवपूजा आहे, उंबरठा पूजन आहे, गुढी उभारायची आहे. चला. नववर्षा नवीन ऊर्जा, जुनं सगळं सोडून देण्याची आणि नव्याला समोर जाण्याची हीच वेळ. प्रत्येक शेवटामध्ये एक सुंदर सुरुवात दडलेली असते. फक्त विश्वास ठेवायचा असतो. या नववर्षात मन शांत, विचार सकारात्मक आणि स्वप्न मोठी ठेवूया. जे आहे त्यात आनंद मानूया आणि जे हवं आहे त्यासाठी पुन्हा प्रयत्न करूया. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज होता गुढीपाडवा, म्हणजे हा व्हिडिओ आहे कालचा खरं तर. आणि ही वेळ होती सकाळची, 7:30 वाजले होते. नवीन वर्षाची सुरुवात तर खरं पाहिलं तर 1 जानेवारीपासून होते, परंतु इंग्रजी महिन्यानुसार 1 जानेवारीला आपण नवीन वर्ष साजरं करतो. परंतु चैत्र महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी पण नवीन वर्षाची सुरुवात होते मराठी महिन्यापासून. आणि तर आज होता गुढीपाडवा. आणि छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात मी गजानन महाराजांच्या दर्शनाने केली. गजानन महाराजांच्या मंदिरात जाऊन छान दर्शन घेऊन आले आणि त्यानंतर मग यांचा डबा बनवून दिला. तर डब्यामध्ये कोबीची भाजी आणि पोळ्या बनवून दिल्या होत्या आणि यांना डबा दिला. हे गेले ड्युटीवर. आणि 2-3 दिवसापूर्वीच नवीन कूलर आणलं होतं, तर ते पण स्टँडवर ठेवून घेतलं होतं आणि जुनं कूलर जे खाली उतरवून घेतलं होतं, तर त्याची थोडी साफसफाई करायची होती. परंतु ती साफसफाई मी कधी राहील त्या दिवशी करेल. आणि आता मला समोरची कामं पण आवरायची होती. खरं तर सगळे कामं ही मी सकाळी पहाटे उठूनच सगळं काही आवरलं होतं. झाडझूड, फरच्या, अंगणामध्ये पाणी मारून घेतलं होतं, रांगोळी काढली होती छान. आणि आता मला हळदीचं लेपन, स्वयंपाक बनवायचा होता, देवपूजा करायची होती, गुढी उभारायची होती आणि हे सगळं कामं आवरायची होती. आणि आता म्हटलं, डबा बनवल्यामुळे गॅस पुन्हा थोडा विस्कटलेला होता, म्हणजे गॅस ओटा, म्हणून मग सगळं आवरून घेतलं. छान गॅस ओटा पुन्हा स्वच्छ करून घेतला, शेगडी पुसून घेतली, छान स्वच्छ धुवून घेतली. आणि त्यानंतरच मग आता त्याची पूजा करायला घेतली. तसं तर जेव्हा स्वयंपाक बनवला मी तेव्हाच हळदी कुंकू लावून पूजा करून घेतली होती, परंतु आता फुलं नव्हती वाली मी, तर चला म्हटलं पुन्हा डबल पूजा करून घेऊया. म्हणून छान पहिले निरांजनाची पूजा करून घेतली, हळदी कुंकवाचे बोटे लावून घेतले, नंतर मग दिवा लावून घेतला. आणि आता मला पूजा करायची होती शेगडीची. ते छान स्वस्तिक काढून घेतलं शेगडीवर आणि दोन्ही साईडने 2-2 रेषा ओढून घेतल्या. हळदी कुंकू लावून छान पूजा करून घेतली, अक्षता वाहिल्या. आणि आता भिंतीवर पण स्वस्तिक छान काढून घेतलं आणि तिथे पण 2 साईडने 2 छान रेषा ओढून घेतल्या. आणि त्यानंतर मग फुलं वाहून घेतली आणि ओवाळून घेतलं. आणि त्यानंतर हा जो दिवा आहे तो अग्नेय कोपऱ्यामध्ये ठेवून घेतला. तर आता हा दिवा कुठेही ठेवला तरी चालतो, पण चला म्हटलं अग्नेय कोपऱ्यात ठेवून घ्या. तसंही अग्नेय कोपऱ्यामध्येच दिवा लावला जातो. तर चला म्हटलं दिवा ठेवून घेतला. आणि त्यानंतर आता मला बनवायच्या होत्या घुगऱ्या. तर घुगऱ्या कशा बनवायच्या तो व्हिडिओ मी गेल्या वर्षी शेअर केला होता, परंतु आमच्याकडे पुरणपोळी किंवा असा कोणताही स्वयंपाक करत नाही. परंतु या दिवशी घुगऱ्याचा खूप मान असतो, कारण पूर्ण नवीन वर्षामध्ये नवीन पूर्ण अनाज झालेलं असतं. चणे, तुरी, गहू, ज्वारी सगळं काही निघालं असतं आणि ते सगळं देवाला दाखवल्याशिवाय पूर्ण नवीन काही वापरत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिले याचाच मान असतो घुगऱ्यांचा आमच्याकडे. तर म्हणून मग ज्वारी, गहू हे सगळं काही नवीन आणलं होतं. जुने गहू होते, परंतु जुने काही वापरत नाही, त्यामुळे सगळं काही नवीनच आणलं होतं. आणि सगळं स्वच्छ करूनच होतं, परंतु चला म्हटलं पुन्हा एक गाळणी लावून घेऊया. म्हणून मग गाळणीमध्ये घेऊन सगळं स्वच्छ करून घेतलं. आणि या सगळ्या घुगऱ्या मिक्स करायच्या आणि 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायच्या आणि त्यानंतरच मग कुकरमध्ये लावायच्या. आणि या घुगऱ्या शिजायला खूप वेळ लागतो, 2दा कुकर लावावं लागतं आणि त्यानंतरच मग या छान शिजतात. तर असो, हे सगळं काम आवरल्यानंतर मग मला पुन्हा भाजीपाला पण स्वच्छ करायचा होता. काल मार्केटमध्ये गेली होती मी, कारण गुढीपाडव्याची सगळी काही खरेदी करायची होती. फुलं लागत होते, मला काही सामान लागत होतं. तर त्यामुळे मग मी काल मार्केटमध्ये गेली होती. तर ते सगळं सामान घेऊन आले, तर मला घरी आले तर 9:15 वाजले होते. आणि दुकानातून घरी आल्यानंतर पहिले स्वयंपाक करावा लागतो. तर त्यानंतर
मग सगळं काही आवरायचं असतं. तर म्हणून मग स्वयंपाक बनवायला पण उशीर झाला. चला म्हटलं भाजीपाला मी तसाच ठेवून दिला आणि तो पण साफ करायचा होता. नाहीतर मग खराब होऊन जातो तो आणि फ्रीजमध्ये ठेवला तरच चांगला राहतो, नाहीतर मग खराब होतो. म्हणून मग ते पण स्वच्छ करायचं होतं आणि हळदीचं लेपन बाकी होतं, देवपूजा बाकी होती. तर कुकर लावून घेतला पहिले मी, कारण घुगऱ्या शिजायला वेळ लागतो. घुगऱ्या म्हणल्या की अर्धा पाऊण तास लागतं कुकर व्हायला. म्हणून मग त्यानंतर मग मी माझे बाकीचे कामं आवरणार होते, जसं हळदीचं लेपन आणि पूजा करून घेणार होती. तर पहिले कुकर लावून घेणार आहे. कुकर लावून घेतलं आणि आता मला बनवायचं होतं तोरण. कारण तोरणासाठी मी आंब्याची पानं सकाळीच आणून ठेवली होती, मंदिरात गेली होती तेव्हा. तर घरी कोणी नसल्यामुळे तोरण बनवायची पाळी शेवटी माझ्यावरच आली. कारण मुलं जर असते घरी तर मुलांनी बनवलं असतं आणि हे गेले होते ड्युटीवर. त्यामुळे चला म्हटलं आपणच तोरण बनवून घेऊया आणि दरवाजाला लावून देऊया. कारण नवीन वर्षाची नवीन सुरुवात ही दरवाजावर तोरण बांधूनच होती आणि तोरणाशिवाय म्हणजे आंब्याच्या पाण्याशिवाय कोणत्याही पूजेची सुरुवात ही, जर आपण सत्यनारायणची जरी पूजा किंवा कोणतीही जरी पूजा मांडायची असली तरी चौरंगपाटाला म्हणा किंवा देवघराला म्हणा, तोरण आंब्याचं तोरण हे पाहिजेच. तर असो, आणि छान त्यामध्ये फुलं घालून आंब्याचं तोरण बनवून घेतलं, छान दरवाजाला लावून घेतलं. त्यानंतर केलं हळदीचं लेपन. आता मी प्रत्येकाचं काही व्हिडिओ शूट केला नाही, मी करताना फक्त थोडंसं शूट केलं आहे. झाल्यानंतर छान हळदीचं लेपन करून घेतलं, गुढी उभारून घेतली, कपडे धुवून वाळत घातले होते आणि तोपर्यंत डबल कुकर लावून घेतलं होतं मी. आणि आता कुकर थंड व्हायला वेळ होता, त्यामुळे मग आता म्हटलं चला सगळे कामं आवरलेच आहे, तर आता भाजीपाला निवडून घेऊया म्हटलं, म्हणजे साफ करून घेऊया. तर पूर्ण भाजीपाला छान धुवून पुसून स्वच्छ केला, तो फ्रीजच्या डब्यामध्ये भरून घेतला होता आणि फक्त आता सांबार तोडायचा बाकी होता. मिरची पण छान स्वच्छ करून घेतली होती आणि सांबार माहिती आहे का, 20 रुपयाला मला 1 किलोची जुळी मिळाली होती, तर मी ती घेऊन आली होती. तेवढाही छान सांबार तोडून घेतला आणि या प्रकारे छान देवपूजा झाली होती. आता घुगऱ्या शिजल्याच होत्या, तर वाटीमध्ये देवाला छान नैवेद्य दाखवला होता आणि सगळी देवपूजा झाली होती. आणि माऊलीकडे मी जाऊन आली होती, म्हणजे शीतला मातेचं मंदिर आमच्या इथे, तिथे पण जाऊन छान पूजा करून आली होती, तिथे नैवेद्य दाखवून आली. आणि त्यानंतर मग आता सासूबाईला पण जेवण द्यायचं होतं. तर जेवण काही नाही, या घुगऱ्या, आंब्याची चटणी आणि तिळाची चटणी, तेल, कांदे, तिखट, मीठ हे सगळं घुगऱ्यामध्ये टाकायचं, छान मिक्स करायचं आणि तिळाची चटणी आणि आंब्याची चटणी यासोबत खायची. तर बघा, या पद्धतीने मी सगळं काही तयार केलं होतं. ताट आता तुम्हाला बघवते कसं ताट तयार केलं आहे. तर या सगळ्या मिश्रित घुगऱ्या आहे. यामध्ये छान तडका दिलेलं तेल टाकायचं आणि कांदे चिरायचे बारीक छान, आंब्याची चटणी घ्यायची, तिळाची चटणी घ्यायची, त्यामध्ये थोडं तिखट मीठ टाकायचं आणि मग त्या सगळं मिक्स करून खायचं. इतक्या छान लागतात की खूपच छान. तर कोणी कोणी बनवल्या घुगऱ्या आणि कोणी पुरणपोळी बनवली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि या घुगऱ्या खायला.